मायबापू विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना 4 अपत्य होती. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. तुम्हाला या 4 मुलाच्या नावात अध्यात्म दिसेल. निवृत्ती हे नाव आपल्याला सुचित आहे की भल्या माणसावर हा संसार हा अनित्य आहे, असुखम आहे. हा इथं सुख नाही, सुख नाही. कुठे आली या संसारी वाया हाव भई हो. लटका व्यवहार सारा हा संसार वाया हे झाला हल्ली. असं हे निवृत्ती नाव आपल्याला सूचित आहे. आणि आपल्याला हे सांगता येते की हा संसार दुःखमूळ आहे, पापरूप आहे. आणि त्यामुळं हा संसाराची आसक्ती धरू नका. संसार सोडून ज्ञानेश्वर सांगतात की हे ज्ञान घ्या. निवृत्ती सांगतात संसार दुस्तर आहे, सोडून द्या संसार, आसक्ती धरू नका. ज्ञानेश्वर सांगतात की ज्ञान घ्या, अध्यात्माचं ज्ञान प्राप्त करा. परमेश्वर कसा आहे, जीव कसा आहे, देवता कसे आहेत, प्रपंच कसा आहे याचं ज्ञान जाणून घ्या. आणि ज्ञान जाणून घ्या आणि त्यानंतर येतात सोपान काका. सोपान काका म्हणतात भले माणसं हो, नुसतं थोडं ज्ञान घेऊन जमणार नाही तुम्हाला. तर तुम्हाला ते ज्ञान करा पायरी पायरीनं वाढवावं लागेल. सोपान म्हणजे पायरी, पायरीनं ते ज्ञान वाढवावं लागेल. आणि मग नंतर येतात मुक्ताबाई. त्या म्हणतात जर ज्ञान झालं, तुम्ही ज्ञान जर वाढवलं आणि तुम्ही खरे जर ज्ञानी झाले तर तुम्हाला मी मिळू शकते, म्हणजे मुक्ती मिळू शकते. असं ह्या 4ही लेकरांच्या नावात अध्यात्म आहे. मायबापू आपल्या जीवनाचं, मनुष्य जीवनाचं जे सार आहे, साध्य आहे, ते आहे ह्या संसार बंधनातून मुक्ती प्राप्त करून घेणं, मोक्ष मिळवून घेणं. आणि ते साध्य प्रयत्न करण्याचा आपण या जन्मात आल्यावर प्रयत्न केला पाहिजे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.